होतोय होतोय, इन प्रोसेस आहे, होईल थोड्या वेळात. त्याला तर काही कामं सांगू नकोस हं. स्वतः कर. बिचारा ऑफिस मधनं आल्यापासून त्या मिक्सरच्या मागे लागलाय. बिचारा एकटा काम करत असतो सगळं. तनू, तुला कळलं का माझा आजचा प्लॅन पण सक्सेसफुल झालाय. ऐकलं मी तुमचं बोलणं. आई आज आईस्क्रीम करणार आहे. तुला माहिती आहे आई जे आईस्क्रीम करते ना ते असं असं जग्गात भारी आहे ग, मस्त एकदम. खरंय, तुला पण मजा येईल खाऊन. किती दमून आलास ना ऑफिस मधनं. आणि कधीपासून मिक्सर रिपेअर करतोयस हे? होणार आहे ना तुझ्याच्यानी रिपेअर? नाही म्हणजे तुला आठवत आहे ना लास्ट टाइम मी आणि सासूबाईंनी कोणाचीही मदत न घेता मिक्सर रिपेअर केलेला होता. काही म्हणा, आपल्या घरात वुमेन पॉवर आहे. तू चॅलेंज करतेस का मला की तुला असं वाटतं की मी हा मिक्सर रिपेअरच करू शकत नाही म्हणून? हा नाही नाही, एक मिनिट. आता ना मी आधी हा मिक्सर रिपेअर करणार आणि मगच तुझ्याशी बोलणार. हो, ठरलंय माझं. चिडतोयस का? चिडत नाहीये मी चॅलेंज एक्सेप्ट करतोय. आता मिक्सर रिपेअर झाल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही. बाय. ओळखा पाहू आज आईस्क्रीम कोण करणार आहे ते? अर्थातच माझ्याशी कोणाला येतं का आईस्क्रीम करता या घरात? सुनबाईला तर काहीच जमत नाही. आणि पिलूला, बंडाला सगळ्यांना माझ्याच हातचं आवडतं ना, म्हणून सुनबाईच म्हणाली की सासूबाई तुम्हीच करा आईस्क्रीम. काही नाही हो, घाबरली, दुसरं काही नाही. मारे अगदी मला सांगते. हो 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 हो, फोटो पाठवीन तुम्हाला. बरं चला, बोलत काय बसले तुमच्याशी. आईस्क्रीम होईल माझं इथेच. आईस्क्रीम करते आणि मग तुम्हाला रात्री फोन करते. हा, या ना लवकर, आता कंटाळा आला हो मला घरात. अच्छा, हो हो, काळजी घ्या काळजी घ्या. अच्छा, बाय. अरे ए मा, तू आज आईस्क्रीम बनवणार आहे? अरे तू किती गोड आहे. आईस्क्रीम पण तुझ्यासारखंच गोड बनवतेस तू. अगं तुझं आईस्क्रीम एका बाजूला आणि या दुकानातली आईस्क्रीम एका बाजूला. ची, त्यांना काय चव असते? तू आज आईस्क्रीम बनवणारस ना, मी आज कुठे 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 नाही जाणार. कश गो माझी गुंडू ते. तुला काय मदत हवी असेल तर सांगा. हो, तुला सगळी मदत करेन. काही नाही, फक्त खायला मदत करा. Yes. बरं चल, आता आईस्क्रीम करायचं. चल चल चल. तनू, एवढं काय झालं चिडायला? इकडे बघून रिपेअर कर. लक्षात ठेवा मिक्सर आहे, नाही तर काहीतरी उलट सुलट रिपेअर करशील आणि मग लक्षात येईल मिक्सरचा रोबोट झालाय. झाला आता बघच तू हा मिक्सर कसा सुधरवतो मी ते. नाव बदलशील माझं नाही झालं तर बघच तू आता. नाही, नाव नाही बदलणार. एक काम करते, तू जर मिक्सर रिपेअर केलास ना तर माझ्या वाटचं आईस्क्रीम पण तुलाच देते. मग तर तू तयारच ठेव तुझं आईस्क्रीम माझ्याकरता. बघच तू बघच. पण त्यासाठी तुला आधी मिक्सर रिपेअर करायला लागेल ना. ऐक ना, डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ मंत्री मॅन. कळलं ना? जस्ट वेट अँड वॉच. बघच तू. ओके. काय झालं हसायला? असं वाटतंय तुला ना आईस्क्रीम द्यायलाच नको. का? किती सर्दी झाली आहे बघ ना. अजिबात नाही. हे बघ हे बघ, तुझं मिक्सर रिपेअर होईपर्यंत माझ्या शिंका थांबलेल्या असतील. कळलं? काय झालंय? पुन्हा का आलात तुम्ही सगळेजण? सुलवातजी, सगळं कळलंय आम्हाला. फोनवर जे जे बोलत होतात ना ते सगळं ऐकलंय आम्ही. का हो सुलवातची, का असं खोटं बोललात आमच्याशी? नाही म्हणजे आम्हाला खरं खरं सांगितलं असतं तर आम्ही काय म्हणालो असतो तुम्हाला. तसं नाहीये बाळा, तसं नाहीये काही. का? तुम्हाला आठवत नाहीये काय केलं ते? मी नाही खाल्लंय आईस्क्रीम. हा, माझ्यावर विश्वास ठेवा, खरं बोलतेय मी. पण आम्ही कुठे म्हणतोय तुम्ही खाल्लंय? तुम्हीच म्हणालात. आणि घाबरताय का एवढ्या? हा, मी नाही घाबरत आहे. हा, कर नाही त्याला डर कशाला? मी कशाला घाबरू? मी नाही खाल्लं आईस्क्रीम खाल्लं नाहीत ना तुम्ही? मग शिंका कशा येतात तुम्हाला? हा, सत्य आहे सुलवातजी. बघा आता तरी खरं बोला. हो, मी खाल्लं आईस्क्रीम तुम्ही दिलेलं. सॉरी, माफ करा, मला चुकलं माझं. मी वाटलं तर तुम्हाला पुन्हा नवीन आणून देते ना. त्याची काही गरज नाहीये सुलवातजी. आम्ही देणारच होतो ना तुम्हाला, आणि प्रेमाने दिलं असतं. किती लाडक्यात तुम्ही आमच्या.
तुम्ही दर वेळेला काही चांगलं चुंगलं केलं की आम्हाला देता, मग आम्ही देणार नाही असं होईल का? अशा का वागलात तुम्ही सुलवाजी? तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये भांडणं झाली. सुलवाजी, माझी ही सून कधी कधी तुम्हाला खूप बोलते, तेव्हा मी तिला रागवते आणि तुमचीच बाजू घेते. आमच्या घरात कुठलाही नवीन पदार्थ झाला ना की त्यावर पहिला मान तुमचा असतो. ही माझी सून तुम्हाला किती काही बोलली ना तरी सुद्धा तिचं म्हणणं असतं, नाही आपण हे थोडं सुलवाजीला देऊया. आज सुद्धा आम्ही तुम्हाला आईस्क्रीम देणारच होतो हो, पण तुम्ही आमचा गैरफायदा घेतलात सुलवाजी, आणि वर आमच्यात भांडणही लावून दिली. आणि वर कुणाला तरी फोनवर सांगताना आम्ही ऐकलं तुम्ही मज्जा घेताय या सगळ्या भांडणाची. आणि ह्या गोष्टीचं आम्हाला जास्त दुःख झालंय. आईस्क्रीम गेल्याचं दुःख नाही झालंय, तो मुद्दा नाहीच आहे मुळी. सुलवाजी, आज तुम्ही मला खूप दुखावलंय. आजपर्यंत अनेक वेळा असं झालंय, पण तरी सुद्धा राग घेऊन गप्प बसले, कारण तुम्ही मला आई समान आहात, आम्हाला सगळ्यांनाच. पण आज मात्र तुम्ही आमच्या शेजार धर्माचा गैरफायदा घेतलात आणि त्याचं आम्हा सगळ्यांना दुःख झालंय. नाही सुलवाजी, अगं ते जरा काल आईस्क्रीम नाही का खाल्लं. बरोबर आहे, त्याने होणारच तुम्हाला, पण हरकत नाही, व्हाल बऱ्या संध्याकाळपर्यंत. कुठे आहे तुझी सासू? आज चहा टाकतायत. सासूबाई, सुलवाजींना चहा देताय ना? हो हो, देते ना, देते. माझ्यासाठी पण आणला का? थँक्यू. या घ्या. सरिता, तुला एक बातमी कळली का? अगं ते बिल्डिंग मध्ये नाही का वॉचमन मला सांगत होता, अगं बोलणार नाही म्हणजे काय सरिता? सोड ना आता, राहू दे, मी आले ना आपणहून. अगं भांडी कशाला आपटतेस? माझ्याशी बोल ना, माझ्यावर रागवलीस तर. भांड्यांवर कशाला राग काढायचा तो? सुनबाई, सुलवाजींना सांग मला त्यांच्याशी बोलायचं नाहीये. अरे सासूबाई, पण मी समोरच आहे ना, मला सांगू शकता ना डायरेक्ट. सुनबाई, त्यांना सांग मला कुणाशीच काहीही बोलायचं नाहीये. अजूनही माझा राग गेलेला नाहीये आणि कधी जाईल माहित नाही. मग कधी जाणार? सांगितलं ना माहित नाही म्हणून. आणि मला कुणाशीच काही बोलायचं नाहीये, पण ज्यांना कुणाला काही हवं असेल ना त्यांनी माझ्या सुनबाईला सांगावं. मी काही माझ्या घराचा नियम मोडणार नाही आणि घरी कोणी पाहुण आलं ना तर त्याला रित्या हाताने पाठवणार नाही मी कधी. शेजार धर्म पाळेन मी. सुनबाई, चहा दिलाय तू सांगितल्याप्रमाणे. बिस्किट हवं असेल तर सांग. ए, तू असं वागणार असशील ना तर कुणाला हवंय तुझा चहा? मला नकोय तो. चुकलं माझं, उगाच आले मी. हे घे. सुलवाजी, राहू दे, राहू दे. थांबा. नाही, सासूबाई, उगाच आले मी इथे. तू सुद्धा मला माफ करा अंकिता. मी एरवी तुला फार बोलते ना, आजकालच्या सुना अशा तशा. पण तुला एक सांगू का, आजकालच्या सासवा सुद्धा काही कमी नाही तो. आता तुझी सासू बघ ना,
खाल्लं मी थोडंसं आईस्क्रीम. काय त्याचं एवढं? इतक्यांदा माफी मागायला आले मी, बोलली का माझ्याशी? इतका आडमुठेपणा करावा का? सांग बरं. तूच बघ ना, इतकं बोलते मी तुला, तरी केलंस ना माझ्यासाठी किती. औषध दिलं, काय काय केलंस मला बरं वाटावं म्हणून. नाहीतरी तुझी सासू नुसतं फुगून बसता येतं तिला. आता मला इतकं बरं नाहीये. आला का मला बघायला तो फुगा? नुसतं रागवून बसायला सांगा तिला. सरी ते तू आहेस होय? सांगायचं तरी अगं मला वाटलं अंकिताच आहे. आता पुन्हा रागवशील ना माझ्यावर आणि पुन्हा बोलायची बंद होशील. असं नको करूस ग. तुला एक सांगू का, तूच खरं चांगली आहेस तुझ्या सुनेपेक्षा. मी आपलं उगाच तिला बरं वाटावं म्हणून म्हणत होते. पुरे झालं सुलवाजी. मला काही तुमचा रागबीग आलेला नाहीये आणि मी यापुढे तुमच्याशी बोलायची कधी बंद होणार नाही. नाही, यावेळी मला वाईटही वाटत नाहीये, कारण कधी नव्हे ते तुम्ही माझ्या सुनेचं अगदी भरभरून कौतुक केलेत. सुलवाजी, पण पुन्हा नका ना अशा वागू. तुम्हाला जे हवंय ते हक्काने मागा की आमच्याकडे. आम्ही तुम्हाला लेकरांसारखेच आहोत ना हो. आणि तुम्ही सुनेला फोन करून सांगितलं ना, म्हणून मला हे सगळं खोटं आहे. काय बोलताय सुलवाजी? थांबा मी फोन करून बघतो. काही गरज नाहीये. तिला काळजी असते तर तिने केला असं की नाही फोन, पण आज मी तिला विचारणारच इतका उशीर का झाला म्हणून. शंतनू, कुठे होतीस तू इतक्या वेळा? अरे ऑफिसमध्ये मीटिंग चालू होती. परवा आमच्या ऑफिसमध्ये पूजा आहे आणि तुम्हाला माहितीये का सासूबाई? अगं सांगितलं असं कळेल ना. हो, आमच्या ऑफिसमध्ये जी पूजा आहे ना, त्याला आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ड्रेस कोड ठरवलाय. नऊवारी नेसणार आणि चपलाहार घालणार. चला, निदान इथे तरी तुम्ही मराठमोळा पेहराव करणार आहात तर. सासूबाई, उगाचच मला बोलू नका बरं का. कधीतरी मी आपलं वन पीस किंवा ड्रेसेस घालते म्हणून कुठे काय घालायचं हे मला कळत नाही असं वाटलं का तुम्हाला? उलट मी छान नऊवारी नेसणार आहे. आय एम सो एक्साइटेड. तनू, मीच सगळ्यात भारी दिसणार. ऑब्व्हियसली अंकू, तू सगळ्यात सुंदर दिसणार आहे. पटपट आवर, आपण खरेदी करायला जाऊ. खरेदी? हा ग, चपला आणि हार घ्यायला लागणार ना. हे बघ, जुना चपला अजिबात घालून जायच्या नाही. हसतेस काय? सासूबाई, तुमच्या पिल्ल्याला चपलाहार म्हणजे काय तेही माहित नाहीये बघा. एवढं काही असण्याची गरज नाहीये. पुरुष अनभिज्ञच असतात दागिन्यांच्या बाबतीत. अरे पिल्लू, चपलाहार म्हणजे तसा चपलाहार नाही, काही दागिन्यांमधला एक प्रकार आहे. हो का? अच्छा. हा, हे बरं आहे. हा, आता नाही म्हणालात तुम्ही. माझ्या पिल्ल्याला रूढी परंपरांबद्दल सगळं माहिती पाहिजे. एक संधी सोडू नकोस मला टोमणा मारायची. तुम्ही सोडता का? हा, एकतरी संधी मला टोमणा मारायची. तुम्ही सारख्या म्हणता आजकालच्या मुलांना ना परंपरेचं काही राहिलेलंच नाहीये. मी आलोच. मी आलोच. आलोच. बरं सासूबाई, मी काय म्हणते, नऊवारी तर मी नेसीनच, पण मला चपलाहार द्याल ना तुमचा? होईश, देईन की, त्यात काय एवढं. खुळी आहेस का सरिता? काहीतरी काय बोलते तू? काय झालं? अगं, चपलाहार असा द्यायचा नसतो. काय आहे, असं ऐकलंय की सासूचा चपलाहार सासू जिवंत असताना जर सुनेला दिला तर सासूच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. कमाल आहे, तू नव्हतं ऐकलं? नाही हो. बघा बघा, तुम्हाला ही रूढी परंपरा पण माहित नाही. नाही, माझ्या अगेन जाते. सासूबाई, काहीतरी काय छे काही काय बोलता सुलवाजी हो. आणि सासूबाईंना माहित पण नाहीये, त्यांचा विश्वास पण नसेल, कशाला उगाच. आणि असला म्हणजे हा? नाही नाही, मला जीवाचं इतक्या लवकर काही बरं वाईट होऊन चालणार नाही हो. अजून मला माझ्या बंडाचं लग्न बघायचंय. मला माझी नातवंड खेळवायची आहेत. नाही,
मी माझा चपलाहार तुला देणार नाही. काही अरे म्हणजे काही बोलायचं. अरे चोरी करायला सांगतोय तो आपल्याला. एक मिनिट, ही चोरी नाहीये, कारण आज ना उद्या तो हार माझाच होणार आहे. म्हणजे असं नाही रे, आज 50 वर्षांनी किंवा उद्या 60 वर्षांनी. हे बघ, सासूबाई 100 वर्ष जरी जगल्या ना तरी मला हव्याच आहेत. मला फक्त एका दिवसासाठी तो हार हवाय. समजा मी तो हार चोरला, पण जर मी तो हार परत ठेवताना पकडला गेलो तर? कसं पकडला जाशील? लहानपणी सासूबाईंच्या पर्समधनं सुट्टे चोरले नाहीयेस का कधी? चोरलेत ना, पण मी तेव्हा पकडलो गेलो नाही ना. मग आता कशावरून पकडला जाशील? मी लहान होतो तेव्हा ना समज होतो, आता मोठा झालोय. अगं माझ्या आईचा पिल्लू असं, नाही पिल्लू कुठे, चोर पिल्लू शी बघ, ऐकायला सुद्धा किती घाण वाटतं. नाही सॉरी. काय रे, तुला माझी काहीच काळजी नाही, तू माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत का? तू शांत, रडू नको अंकू, शांत. मी काहीतरी विचार करतो, तू थांब, तू नको काळजी करूस, थांब. मी आयडिया, अंकू एक मस्त आयडिया सुचली आहे. आपण काय करू माहिती का, आपण आईचा तो हार आधी बघू आणि मग तसा सेम हार आपल्या सोनाराला बनवायला सांगू, म्हणजे नकली हार. आणि मग हा नकली हार आणि तो ओरिजिनल हार एक्सचेंज करू. मग तू तो हार, ओरिजिनल हार घेऊन जा तिकडे, प्रोग्राम मध्ये घाल, आणि घालून झालं की परत कपाटात तसंच ठेवून दे. प्रॉब्लेम सॉल्व्ह. यस. काय? दिस आयडिया डिझर्व्स अ जप्पी. पण आधी आपल्याला आईचा तो हार बघायचा आहे. यासाठी मी करते त्यांना कन्व्हिन्स, नो प्रॉब्लेम. सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? सुनबाई, आपल्या घराची काळजी घे. आपल्या घराचा मान मराठा, आपल्या घरच्या रीतीभाती सगळं काही व्यवस्थित कर. मी सगळं करते सासूबाई, फक्त तो चपलाहार. माझा बंडा, मी इथेच आहे. सुनबाई, माझ्या बंडाच्या लग्नाची जबाबदारी तुझ्यावर आहे बरं का. तुला चांगली जाऊ आण. हो सासूबाई, अगदी तुमच्यासारखी गुणी मुलगी आणते, पण तो चपलाहार हे असते ना आता इथे तर बरं झालं असतं. या जगाचा निरोप घेण्याआधी यांची एकदा भेट तरी झाली असती. त्यांना यायला खूप वेळ लागणार आहे. चपलाहार द्या. आई गो, पेलो बंडा. पळून नाही लोक. अरे काय झालं माहिती का, आमच्या रूम मधले लाईट अचानक गेले, त्यामुळे शंतनू तिकडचा लॅम्प चेक करत होता आणि मी हा इकडचा. तू राहू दे वहिनी, तू तर राहूच दे. तुझ्या गोड गोड शब्दांमध्ये अडकलो मी. वहिनीसाठी एवढं नाही करू शकत. हे असं बोलूनच ब्लॅकमेल केलंस मला. माझी वाट लागली असती. म्हणजे अरे मी एकटाच अडकलो असतो तिकडे. अरे असं नाहीये रे बाबा, शांत हो. मग मी सगळं सांगतो काय झालं ते. ओके, आई झोपलीये. आणि बघ कपाट, त्या कपाटाच्या बाजूला जो ड्रॉवर आहे ना, त्या ड्रॉवर मध्ये चावी आहे. ती चावी घे, कपाट उघड, हार काढ, त्याचा फोटो घे आणि पटकन बाहेर ये. ओके, किती सोपं आहे नाही? खूप सोपं आहे. जा पटकन. अरे चाल. आणि तुम्ही तिकडून पळालात? हा, तू जसा लपायला गेलास तसे आम्ही लपायला आलो. मला एकट्याला टाकून अशी पळालीस. मला माझा श्वास अडकला होता माहितीये, असा गुदमरला. माईने उठली असती ना आई. अरे रोना, काहीच झालं नसतं. कसं आहे माहितीये का, आई तुझ्या बाबतीत ना कधीच अशी हार्श वागूच शकत नाही, मला माहितीये. त्यामुळे विश्वास ठेव माझ्यावर. तू तर विश्वासाच्या गोष्टी करूच नको. हा, बघितलं मी तुझा विश्वास. तू शांत आणि मी सांगते ते ऐक. 2 गोष्टी आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे आपला प्लॅन फेल झाला, हरकत नाही. पण चांगली गोष्ट ही आहे की सासूबाईंनी अजून आपल्याला बघितलेलं नाहीये. बघितलंय का? नाही नाही. मग आता आपण असं करूया. नाही 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 नाही, मी काहीही करणार नाही, अजिबात काही करणार नाही. आज माझ्या अगोदर कसं काय तू स्वयंपाकघरात पाऊल टाकलंस? अहो काय झालं, मला आज सुट्टी आहे. शंतनूला ऑफिस होतं, पण मी त्याला म्हटलं तू पण सुट्टी घे, जरा घराची छान साफसफाई करूया. पण माझी बेडरूम अगोदर हा? हो, तेच ठरलंय काल रात्री. काल रात्री म्हणजे? नाही म्हणजे काल रात्री जेव्हा डिस्कशन झालं ना उद्या साफसफाई करायची, तेव्हा असं ठरलं की आधी सगळ्या बेडरूम साफ करू, मग हॉल किचन वगैरे. व्हेरी गुड. का हो, काय झालं? पण माझ्या बेडरूमची साफसफाई कराल ना तर मी त्या बेडरूम मध्ये बसून राहील ना, माझ्या समोरच करायची साफसफाई. का हो, तुम्हाला अजूनही संशय आहे माझ्यावर? संशय नाही, मला खात्री आहे. हा, तो हार मिळवण्यासाठी साफसफाईचं घाट घातलंयस ना तू. अगं तुझा अवतारच सांगतो जेव्हा डोक्यात काय प्लॅन चाललाय ते. तू काय मला भोळी समजलीस काय की? हा, तू म्हणूनच हा घाट घातलायस ना सगळा हार मिळवण्यासाठी. पण तो अधिकार मी तुला कधीही मिळवू देणार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. आम्ही करू आमची रूम साफ, तुमची रूम राहू दे डर्टी. माझी रूम कधी डट्टी नसते, तेव्हा मी माझी साफ करेन. कळलं? एक मिनिट, तुम्ही दोघे सकाळ सकाळ इकडे काय नवीन प्लॅन घेऊन आलात ना माझ्याकडे? अरे ऍक्च्युली रॉनी, ऍक्च्युली आम्हाला ना तुझी जरा मदत हवी होती. एक मिनिट, तुम्ही दोघे परत त्या हारासाठी माझ्याकडे आलेले आहात ना? आता मी तुमच्या प्लॅन मध्ये नाही सहभागी होणार. अरे कुठे 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 चाललायस हा? अरे आंघोळ नाही, नाश्ता नाही, असं कुठे जाणार आहेस? पारुशाने ब्रश पण नाही. बरोबर, मी पारोशाने जाईन, नाही तर आडोशाने, पण नाही, त्या हारासाठी मी माझा बळी नाही देणार. तुला सासूबाई काही करणार नाहीत. बघ, हिला समजाव. आईच्या हाती सापडलो ना, तुला माहित नाहीये, सॉलिड मार मार मारते ती. नाही नाही, अरे रॉनी, तुला काही नाही करायचं. मग माझ्याकडे का आलाय? काय आहे ना, सासूबाई त्यांच्या रूम मधनं बाहेर येत नाहीयेत, त्यांना फक्त रूम मधनं बाहेर काढायचंय. का? कारण तिला नाही सोडायची आहे. आणि त्यांना रूम मधनं बाहेर काढल्याशिवाय आपल्याला हाराचा फोटो काढता येणार नाही. ठीक आहे, एवढंच काम आहे ना? हो. बस बस अंकू, आणखी किती वेळ बघणार आहे त्याच्याकडे? अरे मला बिलीवच होत नाही, हार माझ्या हातात आहे. अरे बाबा, तुझ्या हुशारीनेच मिळवलायस तू तो हार. बघ ना, आता उद्या मी ऑफिस मध्ये हार घालून जाणार आणि सगळे कलिग्स माझ्याकडे अशा टक लावून बघणार. वाव, अरे मंत्र्यांच्या घरचा दागिना आहे तो, बघणारच. माहितीये, सगळी लोक फक्त तुझ्याकडे बघतील, यात काही डाऊटच नाहीये मला. थँक्स तनू, तुझ्यामुळे मिळाला. आणि रॉनीला पण थँक्स सांगा. हो सांगणार. पण अंकू, त्या आधी मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. सांग की, आज तुझं सगळं ऐकणार मी. सांग. वाव, बघ कसं आहे, फार काही करायचं नाहीये. म्हणजे त्या पार्टीमध्ये जाणार ना तू, तेव्हा तिथली लोक तुला विचारतील, अरे या हाराबद्दल किती सुंदर वगैरे मस्त. तर ज्यांना माहिती नाही त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना माहिती आहे आपल्या त्या घरच्या रिवाजाबद्दल, त्यांना हे नको सांगूस की तुझी सासू गेली म्हणून. छे, काय बोलतोयस? असं कसं सांगेन मी? बस तेवढंच, बाकी काही नाही. छान छान. चल आलोच, बाय बाय. माझ्या लाडकी सुनबाई, एकटी तू नाही चुकलीस तर मी सुद्धा चुकलेच आहे. तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी चपलार घालण्याचा प्लॅन केलात. मग त्यांच्या सासवा काय ढगात गेलेत का? हा विचार मीही करायला हवा होता. पण मी सुद्धा स्वार्थीपणानेच वागले ना तुझ्या बरोबर. मलाही कळायला हवं होतं मला काहीही होणार नाही. तू जसं मला म्हणालीस तसं मी तुझ्या तोंडावर नाही बोलू शकत. पण सुनबाई, आय लव्ह यू मोर. मंत्र्यांची सून आहेस तू. शी, असा खोटा चपलार घालून जाणार का तू? शी, तू आपला घरंदाज खरा चपलार घालून जाणार आहेस आणि मिरवणार आहेस सगळ्यांसमोर.
आणि बघ कशी गोड घरंदाज दिसशील तू. अंकिता शंतनू मंत्री. तिच्याकरता तुरुंगात डबा घेऊन जावं लागेल याचं, की अंकुर तुरुंगात जाईल याचं? पॉइंट आहे. हिच्या रागामुळे काहीतरी भयंकर आणि टोकाचं होईल ना याचं. सासूबाई काहीही टोकाचं वगैरे होणार नाही. मी काय रोज अशी वागत नाही. एकदा कधीतरी कोणाला तरी कानाखाली मारलीये मी. बरं, आणि मी खूप प्रयत्न केला खरंच माझा राग कंट्रोल करण्याचा, पण ती बाई कशी बोलत होती माहितीये का? अरे रवीची भाषा करत होती, सारखं कानाखाली मारेन असं म्हणत होती. बरं, कृती काहीच नाही. अच्छा, म्हणून मग तू कृती करून दाखवलीस का? काय ग सुनबाई, किती चिडचिड चालू आहे सध्या तुझी. माझ्यावर डाफरतेस. आठवतंय ना, मला तर एकदा कानाखाली सुद्धा मारली होती तिने. चुकून शांतनू. हा चुकून झालं होतं इथे. चुकून का होईना पण मारलीस की नाही. माझ्या शंतनूला सुद्धा छळत असतेस तू. अगं आमचा नाईलाज आहे म्हणून आम्ही सहन करतोय सगळं. बघताय ना तुमची लेक कशी वागते आमच्या बरोबर. नाही नुसते माना नका डोलवू, काहीतरी प्रकाश टाका तिच्या डोक्यात. शंतनू, मी सांगते तुला, हिला अँगर मॅनेजमेंटची गरज आहे. अँगर मॅनेजमेंट? सासूबाई, एकदा कोणाला कानाखाली मारली तर तुम्ही लगेच अँगर मॅनेजमेंट पर्यंत पोहोचलात. किती मोठी करता ही गोष्ट. मी तुम्हाला सांगते, त्या बाईला कानाखाली मारायचा किस्सा इकडे संपलाय. वाढवू नका, बास. अगं पण तुझा राग दिवसेंदिवस वाढतोय त्याचं काय? काही नाही होते हो असं. शांतनू, तू सासूबाईंना समजा. ते अँगर मॅनेजमेंट तू काही समजावू नकोस मला. तुझी बायको एक मान्य करत नाहीये, पण तुला तरी कळायला हवं की नाही. नाही, आता हिचे अँगर मॅनेजमेंटचे क्लास मीच घेते की नाही बघ. तू अँगर मॅनेजमेंटचे क्लास घेणार आहेस? खरंच जमणार आहे का तुला? काय जमणार नाही? तुझे बाबा लग्नाआधी ज्वालामुखीचा गोळा होते, पण आता बघ कसं पद्धतशीर त्यांना बर्फाचा गोळा करून टाकलाय. तसंच तुझ्या बायकोलाही बर्फाची लादी करते की नाही बघ. अहो, हीच आहे ती भवानी जिने माझ्या गाडीला धडक दिली आणि मला मारलं सुद्धा. ए, तोंड सांभाळून बोलायचं हा. बोलायला आलेच नाहीये मी इथे, बदला घ्यायला आली, तेही नवऱ्यासोबत. हो बोला. ए महिला मंडळ, जरा तुम्ही तोंडाला ब्रेक लावा ना. टॅम्पलीज घ्यायच्या, एकदम टॅम्पलीज. ए लेडीज, आपण इथे मॅटर वाढवायला आलो नाही, तर डायरेक्ट सेटलमेंटचा बोलतो. कसं आहे, तू माझ्या सौच्या कानाखाली चिपकवली, तशीच माझी सौ तुझ्या कानाखाली एक चमाट देणार. अपने एक गाल पे कोई कानाखाली मारता है ना, तो दूसरा गाल आगे करने का. तू गाल आगे कर. कायको करेगी है? माझ्या घरात येऊन दादागिरी नाही करणे का? समजा ना. चल निकाल चल. ए मदर फ्रॉम अनदर ब्रदर, आपल्या सौनी तुझ्या सुनेच्या कानाखाली मारल्याशिवाय आपण काय इथून जाणार नाही, कळलं काय? ए, हात तर लावून दाखव माझ्या सोनेला. हा, ये पुढे ये. सासूबाई, तुम्हाला राग येतोय. बिना कांदा लसणाचं जेवण जेवा. उलटे आकडे मोजा. हं. हा, मोज. तू आकडे मोज आणि सौ तू हिच्या कानाखाली चिपकाव. कशी वाटली चपराक? हा, तुझ्या बायकोनी सांगितलं आणि लगेच माझ्या सुनेवर हात उगारायला आलास तू. हा, तुझ्या बायकोनी स्कूटीची धडक मारली माझ्या सुनेला, वर अरेरावी करायला लागली, म्हणून माझ्या सुनेनी एक लगावून दिली तिच्या कानाखाली. आता तू माझ्या सुनेच्या अंगाला हात तर लावून दाखव. नाही तुला पोलीस स्टेशन मध्ये दिले ना तर नाव नाही सांगणार मी. चल बाहेर चल. राणी, माझ्या आईवर आवाज चढवतोस काय? ए चल, तुला पोलीस स्टेशन मध्ये देतो. चल. सोडा त्यांना. आमचं चुकलं. खरं तर माझीच चूक होती. सॉरी. हवं तर मी माफी मागते. आम्ही जातो. चल बघतोस काय? चल. बघतो काय? चला मोठा तुझं देईन. खवटात दिला त्याला. सासूबाई, तुम्ही हे काय करताय? मला असं वाटतंय तुम्हालाच अँगर मॅनेजमेंटची गरज आहे.
सात्विक अन्न खावं लागेल, सकाळी योग करावा लागेल. तू मला उगीच चिडवू नकोस हा. तुला तो वाटेल ते बोलत होता आणि मी ऐकून घेणोय. मार म्हणतो बायकोला, मार म्हणतो आपल्या सुनेला. वाट बघ म्हणावं. हा, तू तुझी काही शपथ मोडली नाहीस. मग मी काय गप्प बसू? तुला वाटलं ते बोलल्यावर राग येणारच ना माणसाला. अच्छा, म्हणजे तुम्ही नोटीस केलं तर. बहिणी, नोटीस कसं नाही करणार? नोटीस करणारच ना, शेवटी सासू आहे तुझी. बारीक गोष्टींवर लक्ष असतं तिचं. नाही म्हणजे थोड्याशा गुबगुबीत दिसताय तुम्ही डीपी मध्ये, काही प्रश्न नाही. पण एक सांगू का, माझ्याकडे एक आयडिया आहे ज्याच्यामुळे तुम्ही फोटोत गब्बू दिसणार नाही. सांग, लगेच सांगू. काय करायचं माहितीये का, फोटो काढताना ना असे गाल थोडे आत ओढायचे, म्हणजे असे. हा, त्यांनी गाल दिसत नाही, मग आपण गब्बू दिसत नाही. हा, बघू जरा करा बरं. फोटो काढा. हा, मी फोटो काढते. करा करा. जरा अजून आत थोडा आत असे. ओठ नाही, गाल पण. सासूबाई मासा वाटताय, नीट करा. आत ओढा. श्वास घेताय ना. हा हा, छान, मस्त मस्त. नाही दिसत आत गब्बू. काय झालं? हे काय 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 चाललंय हे? काही नाही, तिच्याकडे काम होतं ना म्हणून मी आले ते. सांगा ना काय काम होतं ते. लाजताय कशाला सासूबाई? काय झालं आई? काही हवंय का तुला? काही नाही रे, काही नकोय मला. काय झालं, माझ्या मैत्रिणीने माझा डीपी बघितला आणि मला म्हणाली डीपी मस्त आहे पण गब्बू. काय? हो रे, गब्बू पण. कसं सांगू, हे बघ. स्वतःच्या आईला कोणी जाड म्हणल्यावर असं हसतं का कोणी? आई अगं गब्बू नाहीये, मग काय आहे? हे गॉड ब्लेस यू असं लिहिलंय. गॉड ब्लेस यू चा शॉर्ट फॉर्म येतो. GBU. अगं आपण नाही का गुड मॉर्निंगला असं GM लिहितो, GM म्हणजे गुड मॉर्निंग, तसं GBU म्हणजे गॉड ब्लेस यू असं येते. अगो बाई, हे असं पण असतं का? मग तू हे मला सरळ सांगू शकली असतीस ना, माझ्याकडनं काय काय करून घेतलंस तू. आता मुद्दाम काय तुम्ही मला विचारायला आलात की गब्बू दिसतंय का, तर मी तुम्हाला चांगला उपाय दिला, त्यात काय एवढं. पण तरी मला एक्सप्लेन करू शकली असतीस ना तू. हो पण आई आता मी सांगितलं ना, जाऊ दे, सोड. बरोबर, तू तुझ्या बायकोचीच बाजू घेणार, पण लक्षात ठेव शंतनू, मी सुद्धा एक शॉर्ट फॉर्म असे पाठ करून शिकवेन बघिला आणि म्हणून दाखवेन हिला. अगं पण आई कशाला? अरे आता मी सांगितलं ना आई तुला. बिलू, पोटभर खा हा बाळा. अजून वाढू का तुला? अरे किती कष्ट करतोस तू इतरांपेक्षा. लोल, सोड ग. सम पीपल आर जस्ट धपेबो. हा, त्या हिंदी म्हणीचा शॉर्ट फॉर्म आहे ग सुनबाई, धरती पे बोझ. अगं असं काय करतेस? हे बघ रेवा, अनुल लेखाने मारायला शिक ग. ITB. आता ITB म्हणजे काय ते सुद्धा सांगा. माझ्याच बद्दल बोलत असणार ना. काय माहित बुवा. मुद्दाम अशी वागते ती. परवा तिच्या टवाळखोर मैत्रिणी आल्या होत्या ना किटी पार्टीसाठी, त्या सुद्धा असंच बोलत होत्या. माझ्याबद्दलच असणार आणि नुसत्या हसत होत्या. होल्ड करा. एक्सक्यूज मी SB. पहिली गोष्ट म्हणजे इट वॉज नॉट अ किटी पार्टी, इट वॉज अ हाय टी पार्टी. तेच ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काय बोलतो हे तुम्हाला मुळातच कळत नाही, त्यामुळे शॉर्ट फॉर्म वापरायची काय गरज आहे. ओके रेवा, बाय. TTYL TCBB. अंकू अगं नको ना आई समोर तसं बोलूस. जाऊ दे. तू ना अकागू नुसता. बघितलंस म्हणजे आई का गुलाम. जा दे ना बा. SIOWAY. वहिनी, तू शॉर्ट फॉर्म बोलत नाहीस हा? तू फक्त पहिलं अक्षर बोलतेस प्रत्येक शब्दाचं. काय म्हणाली ती? जाऊ दे ना बाबा. जाऊ दे कसं. ओ सासूबाई, ते लॉंग फॉर्म सांगतायत. SIO म्हणजे शी इज ओल्ड. मला ओल्ड म्हणतेस तू? पण नंतर ते हे पण म्हणाली ना, WAY म्हणजे वी आर यंग, म्हणजे आपण सगळेच ना अंकू. हो, आता काय. हो का? मला असं वाटलं की वही म्हणजे बाबा हो थांबा जरा. अंकू आय एम ओ म्हणजे इन माय ओपिनियन. तनू, तू ना एकदम SBचा CCS. सासूबाईंचा कॉपी काय देवार. म्हणजे देर यू आर. हो. ते वा मज्जा येते. आपण असंच बोलत आई अगं आई. त्या उगाच सगळं स्वतःला लावून घेत होत्या. मग काय म्हटलं, जरा गंमत करावी. दिस इज टू मच.
यू आर सो अनरिझनेबल. TITM. या बदल काय बर्फी काय? तिने तिची भाषा तयार केली एक नवीन, त्यात बोलते ती. या कटून गेलेलं शॉर्ट फॉर्म कटलंय बक्कटची भाषा इंटिकडला पोटलंय. तुझ्या शॉर्टफॉर्मची भाषा हिला येईल कारण ती हुशार आहे, पण तू एवढी हुशारच नाही आहेस की तुला तिची भाषा येईल असं म्हणते ती. DCM. डोंट चॅलेंज मी असं म्हणते ती. हात हेला पटे कुलकर्णी वाटले एंट्रीला मंत्री कुठले पा एंट्री कॉमन. MTR. मी टू राजे. Yes. म्हणजे मी पण राजे आहे असं म्हणते ती. ये हिल्ला पटेल केला इंगडे दम ऐकला राजी कटलंय. हा म्हणजे राजे काहीच नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? या कटलं माझ भाषा पटेल केलं एक्सी हाऊ कम? हाऊ कम? या कटिंग पडे शरती पटेलला ससा पटेल हबडी 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 खडीला पटेल पटेल इकडे पटेल कास कटलं उಪ್ಪಡಿಲ್ಲ पक्कडिಲ್ಲ पटेल एल्लो पटेल इकडे पटेल ए पटेल विन्नर पटेलला. ससा कासवाची गोष्ट मला सांगू नका. तुम्ही नागिनात नागिन. कारण ही सासूची भांडणाची भाषा आहे. तुम्ही बोलत नका. ही फक्त भिकारी असायला लागते. हो आमची लेजिट भाषा आहे, तुमची तर काय भाषा नाही. हे काय? आणि गुंडी 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 फुल गुंडी 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 म्हणजे पाहिले पटेल उपरी निघले गुंडी गुंडी फुल. गुंडू गुंडू सासू